की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की सद्गुरु जय. जोग महाराज की जय. सद्गुरु नतसिंग बाबा की जय. श्री गुरु लक्ष्मण बाबा की जय. बोलो रे भाई सब सब संतन संतान की की जय. ढाला 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 ढाला. देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत तसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीला बुधाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो प्रथम. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं विठ्ठल 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 देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव योगमूर्ती ज्ञानोबा राय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय आदिशक्ती मुक्ताबाई
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्यासाठी सेवेकरता घेतलेला अभंग, वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे 5वा वेद ज्यांनी निर्माण केला, ज्यांच्या नावाने यम थरथर कापतो, इतकंच नव्हे, सदेह वैकुंठाला गेलेले महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा देव आणि संत यांच्यातला अभेद प्रगट करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगावरती आपल्याला आपल्या निर्धारित वेळेमध्ये विस्तारानं विवेचन करायचं आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा की गेल्या 3 वर्षापासून भगवंताच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी आणि त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या भूमीवरती येऊन साधना करावी अशी पवित्र अशा श्री क्षेत्र भंडारा डोंगर या भूमीवरती आपण सगळेजण गेल्या 3 वर्षापासून हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू वाल्मिकजी महाराज सुरायकर कोथळी यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून आपण या ठिकाणी जमत आहोत. या ठिकाणी येऊन आपण पंचम वेद ज्याला म्हटलं गेलं, तुकोपनिषद ज्याला म्हटलं गेलं, असे असणाऱ्या तुकोबारायांच्या गाथ्याचं संगीत पारायण आपण सगळेजण या ठिकाणी करत आहोत. आणि इथं खरं म्हणजे जवळच्या लोकांनी लगेच यायला पाहिजे, पण 400-500 किलोमीटरवरनं आपण सगळेजण जमतो आणि सगळे जमून ज्या आनंदाने आपण घरी साजरा करतो ना सोहळा सप्ताह, त्याच्यापेक्षा जास्त आनंदाने इथं तुकोबारायांसोबत आपण तो सोहळा साजरा करतो. महाराज सप्ताह खरं म्हणजे वाल्मिकजी महाराज हे जे कार्यक्रम करतायत ना, अनेकांना वाटतं की कोणताही कार्यक्रम लाभाशिवाय घडत नाही. ज्या कार्यक्रमातून आपल्याला लाभ दिसतो, मनुष्य तो कार्यक्रम किंवा ती घटना ती कार्य आपल्या जीवनामध्ये तो करत असतो. पण खरं सांग का, माझं परम भाग्य असेल, बाबांची तर कृपा आहे, लक्ष्मण बाबांची, पण लक्ष्मण बाबांच्या कृपेने मला जे जवळचे व्यक्ती भेटले ना, ते सगळे असे कुठली निष्काम वृत्ती असलेले जसे बाबा होते तशी व्यक्ती भेटली. खरं म्हणजे बाबांसारखं होणं शक्य नाही महाराज. मी तर म्हणेल अनेक संत होतात, गेल्यानंतर अनेक संत होतात. मला कोणीतरी विचारलं की तुम्ही लक्ष्मण बाबांचं सांगतात म्हणे, कसे होते? मी दुसरीकडे गेलो ना, त्यावेळेस दृष्टांत देत असताना सहज म्हटलं की आमचे लक्ष्मण बाबांचा दृष्टांत मी देत होतो की बाबा आम्हाला सांगायचे, मी ज्यावेळेस चांगदेवला राहायचो ना, सेवा करत असताना बाबांजवळ बसलो की बाबा सांगायचे, मी चिरंजीवी पद त्यावेळेस पाठ करत होतो, आळंदीला यायचं होतं, बाबांनी सांगितलं की चिरंजीवी पद पाठ कर, मग मी तुला सांगेल की जायचं की नाही. करत असताना बाबांजवळ बसावं आणि एक एक ओवी बाबांजवळ म्हणायचं आणि बाबा मला त्या ओवीचा अर्थ सांगायचे. त्यावेळेस मी असं कीर्तनातून दृष्टांत देत असताना म्हटलं की लक्ष्मण बाबा, माझे गुरुवर्य लक्ष्मणजी बाबा सांगायचे आम्हाला, असा दृष्टांत दिला. एक जण म्हटलं की महाराज तुम्ही लक्ष्मण बाबा कीर्तनातून भरपूर वेळेस सांगितले, पण ते लक्ष्मण बाबा नेमके होते तरी काय, दिसायचे कसे, कसे वागायचे? मी सहज त्याला म्हटलं की तुला लक्ष्मण बाबा पाहिजे ना, आता मी लक्ष्मण बाबांचा फोटो मोबाईलमधून दाखवण्यापेक्षा तुला तुझ्या घरात दाखवतो. म्हटलं घरामध्ये तुकोबारायांचा फोटो आहे का? तो म्हटला हो आहे ना. म्हटलं दाखवा फोटो. फोटो हातात घेतला महाराज सहज मी आणि म्हटलं की हा जो फोटो दिसतोय ना, या फोटोमधले तुकोबाराय साक्षात आमच्या सोबत आम्हाला ज्ञान पाजायला होते, म्हणजे ते आमचे लक्ष्मण बाबा होते. मी खरं म्हणजे अनेक वैराग्य ब्रह्मचारी राहणारे संत पाहिले. मी शिवडीला यायचो त्यावेळेस बाबांचे कपडे धुवायचे असतात. बाबा नेहमी माझ्याकडे, मी असला की कोणाजवळच कपडे द्यायचे नाही आणि मी दिवस देत नव्हतो. आणि एक वेळेस शिवडीमध्ये एक आजीबाई आल्या आणि मी इकडच्या खोलीमध्ये बसलो होतो, बाबा आता तिकडे बसले आणि कपडे दिसले दर्शनाला. ती आजी गेली आणि आजींनी म्हटलं की बाबा मी कपडे धुवून आणते तुझे. महाराज ब्रह्मचर्य माणसाने स्त्रीपासून दूर राहावं असं म्हटलंय, नाथांनी चिरंजीवी पदात म्हटलंय. पण खरं सांग का, जीवन जगणं फार कठीण असतं महाराज. बाबांनी त्या स्त्रीला कपड्यांना सुद्धा हात लावू दिला. नको नको म्हणे, माझे कपडे तू नको धू, आहे म्हणे तो. महाराज म्हणजे स्वतःच्या अंगाला सोडा हो,
जे कपडे काढलेले आणि बाहेर पडलेले त्यांना सुद्धा बाबांनी कधी कोणाला हात लावू दिला. महाराज वैराग्यवान जीवन होतं आणि अशा बाबांच्या मार्ग आशीर्वादाने आमचे वाल्मिकजी महाराज यांनी श्री गुरु मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी गाथ्याचं पारायण, संगीतमय गाथ्याचं पारायण आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. महाराज प्रत्येकाजवळ पैसा असतो पण नेणारा कोणीतरी लागतो. सगळे पैसेवाले इथं आले नाही, आले का? नाही महाराज, येऊ शकत नाही. आणणारा कोणीतरी लागतो आणि त्याच्यापेक्षा जो आणतो ना त्याच्यावर विश्वासही तेवढाच लागतो. आपल्या सगळ्यांचा वाल्मिक महाराजांवर असलेला विश्वास, खरं म्हणजे महाराज कधीच अपेक्षा करत नाही कोणती गोष्टीची, पण महाराजांनी आपल्या सगळ्यांना काहीतरी पुण्य मिळावं आणि या भूमीचा आपल्याला सहवास घडावा, काहीतरी निवास आपला 1-2 दिवस 7 दिवस का होईना वास या ठिकाणी घडावा. आणि तुकोबारायांचं वैराग्य काकणभर येणार नाही पण यायला पाहिजे, ते 7 दिवस का होईना आपल्यामध्ये उतरतं आणि आपण तुकोबारायांसोबत या ठिकाणी पारायण करतो. महाराजांनी सुंदर असं नियोजन केलं आणि तुम्ही सगळेजण जमले. महाराज वेगवेगळ्या प्रांतातले हो, खानदेश नावाला आहे, खानदेश नावाला आहे. नाशिक जिल्हा तसा खानदेशात येतो पण तो त्या पलीकडचा येतो, आमचा मालेगाव, सटाणा, बागलाण. पण मूळ नाशिक जे आहे ते निफाडपासून मनमाडपासून इकडे चालू होतं आणि आमचे निफाडचे शिवडीचे बाबांचे लाडके असणारे आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. नाशिकहून आले, आपल्या खानदेशातले तर आहेच, नाशिकहून आले. एवढंच नाही, महाराजांची कुठलीच ओळख नसताना सुद्धा त्यांनी महाराजांची आपला जिवलगपणा एवढा जपला की आपलंसं केलं. असे असणारे आमचे जालनेकर सगळे महाराज मंडळी अजून बाकी यायचे, पण तेही तिथून महाराज जालन्याहून काय गरज होती बरं यायची. झालं, त्यांचा कार्यक्रम केला होता महाराजांनी, पंढरपूरलाही कार्यक्रम झाला, सगळं बरोबर झालं होतं. पण आवड आणि प्रेम महत्त्वाचं असतं, ते सुद्धा इथं उपस्थित झाले. आणि तुम्ही सगळे आपल्या परिसरातले जेवढे आदिशक्तीच्या परिसरात आपण राहतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे डोंगरावरती साधना करणारे आमचे महाराज मंडळी आहेत. एवढंच नाही, विदर्भातूनही आलेले आहेत. आमचे भांबिरीचे संजूदादा असतील, ते पंढरपूरलाही होते ना, इथेही आहे. प्रत्येक कार्यक्रमाला महाराजांचे असतात आणि सगळेजण तुम्ही इथं उपस्थित झाले. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे जातो. तत्पूर्वी माझे कीर्तन मी आताच अगोदर सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आभार का मागतोय माहिती का? कीर्तनात चालू झालं की शेवटी वेळ राहत आणि मग 15 मिनिटं तुमचे घेऊन 2 विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी सगळे उपस्थित इथं आळंदीहून आलेले माझे सर्व गुरुबंधू आणि सर्व गुरुबंधूंच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. अत्यंत आनंदाचा कार्यक्रम आणि आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आहे. महाराज, एवढं माझं भाग्य नाही, पुण्यही नाही की मी इथं सेवा करावी, पण महाराजांचा प्रेम आणि गुरूंचा आशीर्वाद या जोरावर या ठिकाणी उभा आहे. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. विठ्ठल महाराज सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगातून संतांचं वर्णन विशेष करतात. विशेष असं संतांचं वर्णन तुकोबारायांनी केलंय. बघा, एखादी गोष्टीचं वर्णन जर करायचं झालं तर ती गोष्ट अगोदर आपल्याला कळायला पाहिजे. न कळता त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व पटत. महत्त्व जर पटवायचं झालं, एखादी वस्तूचं महत्त्व जर आपल्याला माहितीच नाही, ती गोष्ट त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला होत नाही महाराज. तिचं मूल्य आपल्याकडे शून्य असतं. जे गोष्ट माहिती नाही तिचं मूल्य काही राहील का? नसतं महाराज. म्हणून कळण्यासाठी किंवा त्या वस्तूचं महत्त्व कळावं असं वाटत असेल, ती अगोदर ती वस्तू आपल्याला माहीत पाहिजे किंवा कळालेली पाहिजे. कळल्याशिवाय त्या वस्तूचं वर्णन करता येत नाही किंवा ते वस्तूचं महत्त्वही पटत नाही. बघा, दृष्टांतात फार जुना दृष्टांत आहे की एक धनगर आपले शेळ्या चारत होता महाराज रानामध्ये. शेळ्या चारत असताना शेळ्या चारता चारता त्याला एक चमकणारा दगड सापडला. चकाकणारा दगड त्याला सापडला आणि तो चकाकणारा दगड त्याला दिसल्यानंतर त्याने सहज तो दगड हातामध्ये उचलल्यानंतर त्याने पाहिलं की काहीतरी चककणारी वस्तू आहे. मग चकाकणारी विठ्ठल तो चकाकणारा दगड
सापडल्यानंतर त्या दगडाकडे पाहिलं आणि तो दगड त्या व्यक्तीने हातामध्ये घेतला. हातात घेतल्यानंतर तो पाहू लागला, दगड आजूबाजूला पाहिला आणि त्याला असं वाटलं काय सुंदर दगड आहे. तो दगड नव्हता महाराज, तो चिंतामणी होता. काय होता? चिंतामणी नावाचा तो हिरा होता, दगड होता. त्याला ती चिंतामणीचं ज्ञानच नव्हतं. त्याने हातात घेतला आणि म्हटलं काय सुंदर दगड मला सापडलेला आहे, म्हणे काय चमकणारा दगड. हा दगड जर माझ्या शेळीच्या गळ्यामध्ये मी घातला तर माझी शेळी किती सुंदर दिसेल म्हणे. कोण म्हणतं? धनगर बाबा म्हणतात की माझी शेळी किती सुंदर दिसेल. महाराज तो तेच करतो, दगड घेतो. त्या अगोदर ते ड्रिल असायचं, हाताने फिरवायचं, त्याच्याने त्याला छिद्र पाडतो आणि छिद्रातून एक दोरा आरपार होऊन मस्त तिच्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधल्यानंतर ती शेळीला घेऊन तो आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नी समोर उभा राहतो आणि म्हणतो की बघ ना या माझ्या शेळीच्या गळ्यामध्ये हा चकाकणारा दगड किती बरा शोभून दिसतो. कोण म्हणतो? तो त्याला पत्नीला म्हणतो. त्याची पत्नी येते, तो दगड पाहते आणि आपल्या डोक्याला हात लावते. एखाद्याच्या पत्नीने जर का त्याच्या समोर त्याच्या डोक्याला हात लावला ना की समजावं आपल्यासारखा बावळट या जगात दुसरा विठ्ठल विठ्ठल महाराज. डोक्याला हात लावल्यानंतर हा म्हणतो का ग एवढा सुंदर माझ्या शेळीच्या गळ्यामध्ये हा दगड दिसतोय, तू डोक्याला हात कशासाठी लावतं, काय चुकलं माझं? ती म्हणते की तुम्ही मूर्खात म्हणे, तुम्हाला कळत नाही. काय कळत नाही म्हणे? अहो हा चकाकणारा दगड त्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधावा एवढा हलका तो दगड नाही, एवढा नीच जागेवरचा हलकट असा दगड तो नाही. मग काय म्हणे तो दगड? अरे तो चिंतामणी नावाचा दगड. आणि चिंतामणी का चिंतामणी आलिया सदा, म्हणजे चिंतामणी हातात आली की त्या व्यक्तीच्या सगळ्या मनोरथांवर विजय मिळवण्याची क्षमता त्याची होत असते. तो हातात आलेला दगड त्या धनगराने आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये घातला, शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. कळाला म्हणून बांधला का न कळाल्यामुळे? न कळाल्यामुळे. मग एखादी वस्तू जर आपल्याला तिचं महत्व केव्हा पटतं? ती कळाल्यानंतर त्या वस्तूचं आपल्याला महत्व. मग तुकोबाराय आजच्या अभंगातून संतांचं वर्णन करतायत. मग तुकोबारायांना संत कळाले म्हणूनच संतांचं वर्णन तुकोबारायांना माहित होतं की संत हे या जगतामध्ये सामान्य नाही. तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात, दह्याची नि अंगे निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागून. तुकोबाराय म्हणतात की दही असतं म्हणे, दहीचं घुसडण केलं की त्या दह्यापासून घुसडण केल्यानंतर भरपूर असं लोणी निघतं आणि थोडंसं एका तांब्यावर ताक निघत असतं, पण त्या दोघांचा मोल एक नाही. बरोबर ना? म्हणजे तुम्ही सगळे झोपले. दह्याचं घुसडण केल्यानंतर दह्यापासून ताक भरपूर निघतं का लोणी भरपूर निघतं? आम्ही काय बोललो अगोदर? लोणी कमी निघतं महाराज. आणि ताक जरी भरपूर असतं तरी तुपाच्या भावात ताक मिळत नाही आणि ताकाच्या भावात लोणी मिळत नाही महाराज. लोणी ते लोणी आहे आणि ताक ते ताक आहे. पुढे दृष्टांत देत असताना तुकोबाराय फार सुंदर म्हणतात की आकाशाच्या अंगी चंद्र तारांगणे दोहीसी समान पाहू नये. महाराज चंद्र आणि तारांगणे आकाशामध्ये असतात, तारे भरपूर असतात, चंद्र एकच असतो महाराज. पण तारे ते तारे असतात, चंद्र तो चंद्र असतो. एखाद्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्याच्या दिवशी त्या पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या दिवशी ताऱ्यांना असं वाटलं की हा पौर्णिमेचा जो प्रकाश आहे ना तो आमच्यामुळे आहे. कोणामुळे आहे? आमच्यामुळे आहे, आम्ही हा प्रकाश देतो. चंद्र म्हटला ठीक आहे म्हणे, 15 दिवस होऊ दे. 15 दिवसाने अमावस्या आली महाराज. अमावस्याच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र दिसत नाही आणि सगळी दूर अंधार पसरला. तेव्हा त्या ताऱ्यांना कळालं अरे रे प्रकाश आपला कोणाचा होता? चंद्राचा होता. म्हणून चंद्र तो चंद्र आहे, तारे ते तारे आहे. विठ्ठल पुढे दृष्टांत देत असताना तुकोबाराय म्हणतात, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहीसी सौसाठी
पृथ्वीच्या पोटामध्ये जर खोदकाम केलं तर हिराही निघतात आणि गारगोटे भरपूर असतात महाराज, पण हिरा एखाद त्याच्यामध्ये असतो. पण हिरा तो हिरा आहे आणि गारगोटी ते गारगोटी. असे सगळे दृष्टांत दिल्यानंतर जसे हे दृष्टांत दिले ना तसे तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा, नदी नवे पैगा, वाचन म्हणून लिंगा, वाचन म्हणून लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. तुका म्हणे तैसे संत आणि जन, जोईसी समान भजून ये. कामरे संत आणि जन, दोहीची समान बहुन ये. हे सगळे दृष्टांत तुकोबारायांनी दिले आणि मग म्हटलं तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीसी समान भजू नये. संत आणि सामान्य जीव सारखे जरी दिसत असले तर संत ते संत आहे आणि सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. महाराज सांग का तुम्हाला, तुम्ही आम्ही जे सगळेजण या ठिकाणी बसलेले आहात ना, आपण सगळेजण हे दह्याच्या ठिकाणी तुपा ताकाच्या ठिकाणी आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आदी करून जे संत मंडळी आहेत ते सगळे जण लोण्याच्या ठिकाणी आहे महाराज. तुम्ही आम्ही सगळेजण जे बसलेलो आहोत ना, आपण सगळेजण गारगोट्यांच्या ठिकाणी आहेत आणि सकळ संत मंडळी हे हिऱ्याच्या ठिकाणी आहेत महाराज. तुम्ही आम्ही बसलेले सगळेजण तारे आहोत, चंद्र मात्र संत आहेत आणि म्हणून संत आणि सामान्य जीवामध्ये फरक असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मग नेमका फरक काय असतो? का तुकोबाराय वर्णन तरी संतांचं का करतात, कशासाठी करतात, तर त्याचं कारण आहे महाराज, संतांजवळ काहीतरी विशेषत्व आहे. विशेषत्वाशिवाय संतांचं वर्णन तुकोबाराय करत, कारण तुकोबाराय सामान्य नव्हते महाराज. तुकोबारायांना कोणाची स्तुती करणे चालत नव्हतं आणि म्हणून तुकोबाराय संतांचंच वर्णन करतात. काय फरक आहे, काय विशेषत्व आहे, तर खरं म्हणजे संतांचं वर्णन करणं एवढं सोपं, सगळ्यांचं वर्णन आपल्याला करता येईल. एक वेळ देवाचं सुद्धा वर्णन आपल्या मुखातून होऊ शकतं, पण संतांचं वर्णन होणं फार कठीण आहे. देवाचं होऊ शकतं महाराज, पण देव कोणता लागेल? सगुण साकार भगवान परमात्म्याचं वर्णन. निर्गुण निराकाराचं वर्णन आपल्याला शक्य महाराज, आपल्याला शक्य नाही सोडावं. निर्गुण निराकाराचं वर्णन वेदांना सुद्धा जमलं नाही महाराज. नाथ बाबा फार सुंदर म्हणतात, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कर. तो वेद जो आहे ना जाणण्यामध्ये या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, वेदापेक्षा जाणण्यामध्ये वेगळा कोणी श्रेष्ठ नाही. पाहेपा जाणीवेची नि बडे, कोणी वेदापासून असे आगडे, का शेषा उनी तोंडागडे बोलक येते. ज्ञानोबाराय म्हणतात जाणण्यामध्ये वेद श्रेष्ठ आहे आणि बोलण्यामध्ये स्तुती करण्यामध्ये शेष श्रेष्ठ आहे. दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. पण तो वेद ज्या वेळेस त्याने निर्गुण निराकार भगवान परमात्म्याला पाहिलं ना, त्या वेदाला सुद्धा त्या निर्गुण निराकाराची स्तुती करता आली, जाणता आलं नाही आणि म्हणून वेदाला आपला गाशा गुंडाळा लागला. पाहेपा जाणीवेची नि बळे, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. मग स्तुती करायला महाराज वेद ज्या वेळेस शांत झाले ना, त्यावेळेस स्तुती करायला शेष गेला. शेषाला असं वाटलं की वेदाला जाणता आलं नाही, आपल्याला स्तुती तर करता येईल ना, आपला तेवढा महिमा आहे जगामध्ये. शेषाला असं वाटलं माझ्यासारखा स्तुती करण्यामध्ये बलाढ्य असं कोणी नाही, मी जी स्तुती करू शकतो तो दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून शेषाने निर्गुण निराकार भगवान परमात्म्याची स्तुती करायला सुरुवात केली. पण त्या शेषाचं काय झालं माहितीये का? शेषशी नल्या झाल्या द्विसहस्र जिभा,
जीवा देव का हो विटेवरी. महाराज शेषाच्या जीवा दुभंगल्या. साप आईला ना तुम्ही, सापाची जीभ कशी आहे दुभंगलेली. महाराज देवाचं वर्णन करण्यासाठी शेष गेला, पण त्याची जीवा दुभंगली गेली महाराज. म्हणजे शेषाला सुद्धा देवाचं वर्णन जमलं नाही. मग ज्या ठिकाणी वेदाला भगवान परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही, तिथं तुम्हा आम्हाला करता येईल का? ते जीव जंतूसी केवी कडे, ते जीव जंतूसी केवे कडे ते जीव जंतूसी, केवे कडे ते जीव जंतूसी. तेथील प्रमाण नवे वेदांची, ते जीव जंतूसी केवी कडे, ते जीव जंतूसी केवी कडे. ते जीव जंतूसी केवी कडे, ते जीव जंतूसी केवी कडे. जो भगवान परमात्मा वेदांना कळला नाही, मग तेथील प्रमाण नेणावे वेदांशी. जो वेदांना कळला नाही तो आपल्या सामान्य जीवाला कळणार आहे का? नाही कळणार महाराज. पण सामान्य जीवाला जरी निर्गुण निराकार भगवान परमात्मा कळत नसला, तरी सगुण साकार परमात्मा मात्र सामान्य जीवाला कळू शकतो. आपण त्याचं वर्णन सगुण साकाराचं वर्णन आपल्याकडून शक्य आहे महाराज. एक वेळ देवाचं वर्णन शक्य आहे, पण संतांचं वर्णन करणं एवढं सोपं महाराज. देवाचं वर्णन करायचं झालं ना, तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात म्हणतात की देवाचं वर्णन करायचंय ना, मग त्याच्या गुणांचं वर्णन करा. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. भगवान कोणाला म्हणा, तर या 6 गुणांचं भोग ज्याला प्राप्त झालेलं आहे, हे 6 गुण ज्याच्या जवळ आहे त्याला काय म्हणा? भगवान म्हणा महाराज. भगवंताचं वर्णन करण्यासाठी किती गुण पूर्ण आहे? 6 गुण पूर्ण आहे महाराज. त्याच्या व्यतिरिक्त देवाचं वर्णन नाही. 6 गुणांनी युक्त असा भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवंताचं वर्णन करण्यासाठी आपण गेलं तर 6 गुणांचं वर्णन केलं म्हणजे भगवंताचं वर्णन संपलं. पण संतांचं वर्णन करणं एवढं सोपं नाही. संतांचं वर्णन करणं एवढं सोपं नाही. संतांचं वर्णन करणं तुम्हा आम्हाला सोडा हो, जगाच्या मालकाला सुद्धा जमलं. ज्ञानोबारायांनी देवाचं वर्णन करण्यासाठी किती गुण सांगितले? 6 गुण सांगितले. पण जगाचा मालक संतांचं वर्णन करत असताना 26 गुणांचं वर्णन करतो. किती गुणांचं? 26 गुणांचं. कालच आपली गीता जयंती झाली महाराज. काय तत्वज्ञान असेल गीतेमध्ये. खरं म्हणजे तैसे नित्य नूतन देखीजे, दररोज गीतेचा अर्थ बदलतो महाराज. आज जर आपल्याला कळाला ना हा अर्थ आहे, लगेच जगाच्या पाठीवरचा एकमेव ग्रंथ आहे की त्याच्यावर सगळ्यात जास्त टीका करण्यात आल्या. टीका म्हणजे आपण करतो तशा नाही. टीका म्हणजे व्याख्या त्या गीतेच्या अर्थ वेगवेगळे काढले. सगळ्यात जास्त असा एकही ग्रंथ नाही की एवढ्या व्याख्या त्याच्या अर्थ तत्ववेत्यांनी काढले असतील. सगळ्यात श्रेष्ठ असा गीता ग्रंथ आहे महाराज. भगवंताने गीतेमध्ये 26 गुणांचं वर्णन केलं. किती गुणांचं? देवाचं वर्णन करण्यासाठी किती गुण लागतात? 6. आणि संतांचं वर्णन करायचं झालं तर किती गुणांचं वर्णन? 26 गुणांचं. दैवासुर संपदवी विभाग योग नावाचा 16वा अध्याय 17वा अध्याय भगवंताने अर्जुनाला सांगितला. त्या अध्यायामध्ये पहिल्या 3 श्लोकांमध्ये भगवान परमात्मा संतांचं वर्णन करतात. किती श्लोकात? आणि त्या 3 श्लोकांमध्ये भगवान परमात्मा संतांच्या 26 गुणांचं वर्णन आपल्याला सांगतात. किती सांगतात? 26. मी सांगू का तुम्हाला? मोजता का? तो म्हणाल की महाराज दिवसभर आम्ही गाथा पारायण करतो आणि तरी पण तुमचं आता कीर्तनात आहेच का आम्हाला त्रास? तुम्ही तर काही त्रास घ्यायलाच तयार नाही. तुम्ही फक्त बसले गाडीत की विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला संतांचे 26 गुण सांगतो. मोजताना देवाने 26 गुण सांगितले महाराज. अभयम
अभयम सत्व सौशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यम क्रोधस्त्यागा शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलुलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेज क्षमा घृती शौच मद्रोह नीतिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. किती झाले? खरंच मोजले का? 26. किती गुण सांगितले? 26 गुणांचं वर्णन भगवान परमात्म्याने या श्लोकांमध्ये केलं. देवाचे गुण सांगण्यासाठी किती गुण लागले? देवाचं वर्णन करण्यासाठी फक्त 6. संतांचं वर्णन करण्यासाठी किती गुण? 26. मग मला सांगा, देव होणं सोपं आहे का संत होणं सोपं आहे? देव होणं 6 गुण लगेच असताना महाराज 6 गुणांपैकी एक गुण आपल्या प्रत्येकाजवळ आहे. कोणाजवळ वैराग्य आहे, कोणाजवळ ऐश्वर्य आहे, कोणाजवळ कीर्ती आहे. सगळे 6 गुणांपैकी एक गुण प्रत्येकाजवळ आहे. औदार्य आहे कोणाजवळ, दान देणारे का कमी महाराज? खरं सांगा, जगाच्या पाठीवरचं सगळ्यात श्रेष्ठ दान तुकोबारायांनी सांगितलं, दाता तोची एक जाणा नारायणच. नारायणाचं नाव आपल्या मुखातून घेणं हे जगातलं सगळ्यात मोठं दान आहे. आणि हे दान जर आता आपल्यामध्ये कोणी करत असेल तर ते म्हणजे वाल्मिकजी महाराज करतायत. महाराज हे दान कोण करतंय? मग ते जर आपल्याकडून एवढं दान करून घेत असतील तर आपलंही कर्तव्य आहे की त्या दानामधला अर्धा थोडाफार हिस्सा आपण घ्यायला पाहिजे की नाही? मग मी असं म्हणतोय का ते पैसे देऊनच घ्यायला पाहिजे? मग ते कोणतंही काम करताना आपल्याला त्या दानातला आपल्या दानामधला हिस्सा आपल्याला मिळू शकतं. कोणी श्रमदान करून, कोणी इथं बसून गाथा पारायण करून, जशी ज्याची इच्छा म्हणजे शक्ती असेल त्याप्रमाणे तो तशी दान करून आपला सहभाग त्या दानामध्ये नोंदवू शकतो. आणि म्हणून दातृत्व प्रत्येकाजवळ अनेकांजवळ असतं, काहींजवळ नसतं. पण एक तरी अशी गुण आहे 6 गुणांपैकी की तो प्रत्येकाजवळ आहे. पण संतांजवळ असलेले गुण महाराज ते अंगीकारणं एवढं सोपं. एक असून उपयोग नाही हो, किती लागतात? त्याच्यातला एकही कमी असून चालत नाही. 26 गुण ज्याच्याजवळ असतात त्यांना संत म्हटलं गेलेलं आहे. महाराज देव होणं सोपं एक वेळ, पण संत होणं अत्यंत कठीण. आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला सुद्धा कळतं की नाही? आपल्याला एखादा व्यक्ती जर अडचणीच्या काळामध्ये आपल्या मदतीला धावून आला तर आपण काय म्हणतो? काय देवासारखा धावून आला. आजपर्यंत मी कोणाच्याच मुखातून ऐकलं नाही महाराज की काय संतांसारखा. महाराज देव आल्यानंतरही आपल्याला संसारातल्या संकटातून दूर करेल. पण संत जर आपण जवळ केले ना, संत आपल्याला संसारातून मुक्त करतील महाराज आणि भगवंताच्या चरणाजवळ नेऊन सोडतील. योग्य मार्गाला संत आपल्याला लावत असतात. म्हणून एक वेळ देवाचं वर्णन करता येणं शक्य आहे, पण संतांचं वर्णन करणं एवढं सोपं. महाराज संतांचं वर्णन करायला भगवान परमात्म्यालाही वाटलं की एवढं जर संतांचं महत्व आहे तर आपणही वर्णन. पण जगाच्या मालकाला सुद्धा संतांचं वर्णन जमलं. अनेक प्रयत्न केले भगवंताने संतांचं वर्णन करण्याचं, पण संतांचं वर्णन देवालाही जमलं. महाराज भगवान परमात्मा बघा, महाभारतीय युद्ध चालू होतं. महाभारतीय युद्ध चालू होण्याच्या 1 दिवस अगोदर संध्याकाळी दुर्योधन आणि अर्जुन भगवंताच्या भेटीला गेले. अगोदर दुर्योधन गेल्यानंतर पाहिलं भगवंताच्या कुटियामध्ये भगवान परमात्मा निजलेल्या अवस्थेमध्ये तिथं होते. आणि निजलेल्या अवस्थेमधल्या भगवंताला पाहिलं. दुर्योधन गेला आणि डोक्याच्या बाजूने जाऊन थोड्या वेळाने त्या ठिकाणी अर्जुन आला. महाराज अर्जुनानेही भगवंताला पाहिल्यानंतर अर्जुनाने भगवंताच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं, दर्शन घेतलं आणि त्याच पायांजवळ जाऊन अर्जुन थोड्या वेळाने भगवंताला जाग आली. जाग आल्यानंतर समोर कोण दिसलं? अर्जुन दिसला. आणि भगवंताने म्हटलं की अर्जुना, अरे कधी आलास? त्यावेळेस दुर्योधन म्हटलं की देवा, त्या अर्जुनाच्या अगोदर मी आलेलो आहे, अगोदर हा प्रश्न मला विचारा. देव म्हणतो ठीक आहे, तू सांग म्हणे, तू कशासाठी आला? म्हणे देवा, उद्यापासून महाभारतीय युद्ध चालू होतंय. काय होतंय? महाभारतीय युद्ध चालू होतंय आणि त्या महाभारतीय युद्धामध्ये मी तुझ्याजवळ मदत मागायला आलेलो आहे.
भगवंताने अर्जुनालाही विचारलं तू कशासाठी आला. अर्जुनाही तेच सांगितलं की देवा महाभारती युद्धात मदत पाहिजे म्हणून इथं आलेलो आहोत. भगवंताने म्हटलं की ठीक आहे, मी तुम्हा दोघांना महाभारतीय युद्धामध्ये मदत करेल, पण ती मदत करत असताना काही अटी असतील. एका बाजूला माझं सर्व सैन्य आहे आणि एका बाजूला मी उभा राहील, पण मी ज्या बाजूने उभा राहील त्या बाजूने मी शस्त्र हातात घेणार, शस्त्रही हातात घेणार नाही आणि युद्धही करणार नाही. मी फक्त युक्तीच्या 4 गोष्टी त्या बाजूला उभा असताना त्या प्रमुखाला, सेनापतीला मी सांगेन. दुर्योधन विचार करतो की रणांगणावरती आपल्याला युद्ध करायला जायचं आहे आणि युद्ध करायला जात असताना रणांगणावर कला अवगत पाहिजे, युद्ध कला अवगत पाहिजे, त्यावेळेस उपयोग होईल. रणांगणावर युक्तीच्या 4 गोष्टी सांगून उपयोग. समजा भारत पाकिस्तानचं युद्ध चालू झालं आणि सीमेवरती जर का आपल्या बोलणाऱ्या पुढाऱ्यांना पाठवलं तर चालीन का? तिथं भाषणं ठोकून उपयोग. तिथं काय पाहिजे? महाराज बंदूक चालवता आली, युद्ध कला अवगत पाहिजे, त्यावेळेस तिथं फायदा. पण मग दुर्योधन म्हणतो की युद्धाच्या ठिकाणी युक्तीच्या 4 गोष्टी ऐकून आपला उपयोग होणार नाही, आपल्याला देवाचा उपयोग. महाराज त्या काळात एकच दुर्योधन होता. आता घरोघर असे दुर्योधन उत्पन्न झाले की त्यांना देवाची गरज भासत नाही. पण दुर्योधन म्हणतो देव युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल, आपल्याला उपयोग नाही, याच्यापेक्षा याचं सैन्य आपल्याला उपयोगाचं आहे. म्हणून दुर्योधन म्हणतो देवा तुम्ही मला नको, मला तुझं सैन्य पाहिजे. सगळं सैन्य घेऊन दुर्योधन निघाला. महाराज अर्जुन आणि भगवंत त्या ठिकाणी उपस्थित होते. भगवंत आणि अर्जुनाचं नातं थोडं साला बहिणी असं, म्हणजे एकमेकांची चेष्टा करण्याचं ते नातं. आणि म्हणून देवाला असं वाटलं की आता आपण दोघंच आहे, मग अर्जुनाची थोडी चेष्टा करायला काय हरकत आहे. चेष्टा करण्यासाठी भगवंताने अर्जुनाला म्हटलं अर्जुना महाराज ते 2 श्लोक मी कोणत्याही कीर्तनात सांगतो, ते बसवत नको बसवत, मी सांगल्याशिवाय कीर्तन पूर्ण कर, कारण त्याच्यातला भाव एवढा सुंदर आहे ना महाराज. भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे दुर्योधन आता इथून सगळं सैन्य घेऊन, मला असं वाटतं की महाभारतीय युद्धामध्ये तुझा पराजय झाल्याशिवाय, दुर्योधन सगळं घेऊन गेला, तुझ्याजवळ उरलं तरी काय, तुझा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणतात हार तो तेरी निश्चित है तू हो जाएगा उदास, हार तो तेरी निश्चित है तू हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया छाछ बचा है तेरे पास. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात की अरे जे माखन होतं, जे लोणी होतं ना, ते सगळं कोण घेऊन गेलं? दुर्योधन घेऊन गेला. तुझ्याजवळ हे ताक उरलेलं, या ताकाचा तुला फायदा होणार, पण तो भक्त शिरोमणी अर्जुन होता. महाराज अर्जुनाने लगेच उत्तर दिला देवा तुला जे वाटतंय तसं काही होणार नाही, जीत तो मेरी निश्चित है मैं न होऊंगा उदास, जीत तो मेरी निश्चित है मैं न होऊंगा उदास, माखन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है मेरे पास. महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज देवालाही असं वाटलं की अर्जुनाची चेष्टा करावी, पण तो भक्त शिरोमणी असणारा अर्जुन म्हणतो देवा तू असल्यानंतर कोणी काहीही नेऊ दे रे, विजय कोणाचा होईल, तू ज्या बाजूने उभा आहे त्या बाजूचाच विजय होईल. आणि महाभारतीय युद्धाच्या दिवशी भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं. सारथ्य पण केल्यानंतर अर्जुनाने सांगितलं की देवा माझा रथ अशा ठिकाणी नेऊन ठेवा की त्या ठिकाणून मला संपूर्ण युद्धभूमीचं अवलोकन करता येईल, सर्व युद्धभूमी मला निहाळता येईल आणि त्यानंतर युद्ध करायला मला सोपं जाईल. असं सांगितल्यानंतर भगवंतालाही तेच पाहिजे होतं. भगवंताने रथ अशा ठिकाणी नेला की तिथून अर्जुनाला सगळे आपलेच दिसत होते. महाराज गुरुवर्य दिसायला लागले, भाऊबंद दिसायला लागले, सगळे आपले दिसायला लागल्यानंतर अर्जुनाला मोह अनावर झाला आणि देवाने पाहिलं की आता आपलं काम, अर्जुनाला मोह झाला म्हणजे देवाचं काम होणार होतं. देवाला काय करायचं होतं? मोह नाहीसं करायचं होतं. हा कारण झालं महाराज. खरं म्हणजे गीता निर्माण होण्याचं मुख्य कारण हे नव्हतं. काय होतं मुख्य कारण? तुम्हाला असं वाटेल की युद्ध हे मुख्य कारण असेल, मोह निरसन करणं नाही महाराज. युद्ध जर का गीतेचं मुख्य कारण असतं ना तर गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये युद्धाचं वर्णन यायला पाहिजे होतं, पण प्रत्येक अध्यायात युद्धाचं वर्णन आलं. पहिला आणि 18वा अध्याय सोडला तर कुठंच युद्धाचं वर्णन गीतेमध्ये
महाराज मग कारण नेमकं काय होतं की गीता निर्माण झाली तरी का? तर हे जे कारण होते ना हे सगळे अवांतर कारण होतं, पण मुख्य प्रयोजन गीतेचं दुसरं होतं महाराज. भगवंत वाट पाहत होता की केव्हा अर्जुनाला मोह होईन आणि केव्हा मी अर्जुनाला उपदेश करत असताना संतांचं वर्णन माझ्या मुखातून होईल, हे वाट भगवान परमात्मा पाहत होता. बघा, शास्त्र प्रवृत्ती प्रस्तव जर आपण पहिला अध्याय सोडला ना तर गीतेच्या 17 अध्यायामध्ये संतांचं वर्णन केलेला एक तरी श्लोक आपल्याला सापडतो महाराज. प्रत्येक अध्यायामध्ये एक तरी श्लोक असा आहे की त्या श्लोकामध्ये भगवंताने संतांचं वर्णन केलेलं आहे. भगवंताने दुसरा अध्याय भगवंताने सांख्ययोग नावाचा अर्जुनाला सांगितला. त्याच्यामध्ये संतांचं वर्णन करत असताना 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा म्हणतात, असोच्चान व स्वच्छस्त्वं प्रज्ञा वादांश भाससे गतासून गतासूंच नानु सोचंती पंडितः. भगवंत म्हणतात, अर्जुन पंडित त्याला म्हणतात जो गेलेल्या काळाविषयी शोक व्यक्त करत नाही आणि प्राप्त झालेल्या विषयांविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होत नाही, त्याला कोण म्हणतात? पंडित म्हणतात, त्याला संत म्हणतात. महाराज, तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने कर्मसन्यास नावाचा अध्याय भगवंताने अर्जुनाला सांगितला आणि त्याच्यामध्ये संतांचं वर्णन करत असताना अर्जुनाला भगवान परमात्म्याने जनक राजाचं उदाहरण दिलं. कोणाचं? जनकाचं उदाहरण दिलं महाराज. कर्मण्यैव हि संसिद्धिर मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपंशन कर्तुमर्हसि देखपा जनकादिक. जो कर्म जात अशेक न सांडता मोक्ष सुख प्राप्त झाला महाराज. न कर्म करत होते जनक राजा, पण त्या कर्माचा बाद जनक राजांना होत नव्हता. का होत नव्हता? तर काय झालं, जनक राजाच्या नगरीमध्ये, जनक राजाच्या दरबारामध्ये दररोज अनेक तत्ववत्ते यायचे, तत्वज्ञानी यायचे आणि त्या ठिकाणी तत्वज्ञानाच्या गोष्टींवरती त्या ठिकाणी प्रवचन चालायचे महाराज. समोर सगळे तत्ववत्ते बसायचे आणि जनक राजा आणि याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी बसलेले असायचे. एक दिवस असेच सभा बसलेली होती, सगळे आपले आपले विचार मांडत होते. तेवढ्यात त्या जनक राजाच्या जनक नगरीला आग लागली. काय लागली? आग लागली. आग लागल्यानंतर जनकाचं सगळं एक एक राज्य जळायला लागलं, एक एक घर जळायला लागलं. ती आग पसरता पसरता जवळ आली. सभे ज्या ठिकाणी होती ना त्या सभेच्या जवळ आली. आल्यानंतर समोर जेवढे तत्ववत्ते बसलेले होते महाराज, जेवढे ज्ञानी पुरुष होते, ते सगळ्यांनी ती आग पाहिली आणि सगळे पळून गेले. जनक राजा डोळे झाकून तिथंच बसलेले होते. याज्ञवल्क्य ऋषी जनक राजाजवळ होते. याज्ञवल्क्य ऋषी जनक राजांना उठवण्याचा प्रयत्न करतात की जनका, अरे तुझ्या राज्याला, तुझ्या महालाला आग लागली, डोळे उघड, डोळे उघड. पण जनक राजा त्याच अवस्थेत बसले होते महाराज. ती आग हळूहळू पुढे सरकली. ज्या ठिकाणी जनक राजा बसलेले होते ना त्या सिंहासनाजवळ आग आली. आग आल्यानंतरही जनक राजांनी हालचाल केली. याज्ञवल्क्य ऋषींनी अनेक प्रयत्न केले पण जनक राजा उठले नाही. शेवटी त्या आगीमध्ये जनक राजाचा अर्धा डावा पाय जळू लागला. काय झालं? डावा पाय जळायला लागल्यानंतर जनक राजाला याज्ञवल्क्य ऋषींनी उठवलं की जनका, अरे तू या आगीमध्ये तुझं राज्य जळतं यात नवल नाही, या आगीमध्ये तुझा संपूर्ण महाल जळाला यात नवल नाही. अरे आगीच्या वेड्यामध्ये आता तुझा पाय जळतोय, तुला कळत कसं नाही म्हणे. तर जनक राजा त्यावेळेस उत्तर देतात की महाराज, या आगीमध्ये माझं काहीच जळत नाही. महाल कोणाचा होता? राज्य कोणाचं होतं? पण तरी सुद्धा जनक राजा म्हणतात की ते माझं नाही. म्हणून जरी ते कर्म करत होते ना, ते कृष्णार्पणमस्तु म्हणूनच ते कर्म करत होते आणि भगवंत हे कर्म करून घेत एवढी त्यांच्या अंतःकरणाची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे त्यांना झालेले ते करत असलेले कर्म जनक राजाला बाधत नव्हते आणि न बाधल्यामुळे जनक राजा हे संतांच्या लाईनीमध्ये येऊन बसले महाराज. बघा, संतांना सुद्धा प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही, संतांना सुद्धा नसतं महाराज. त्याप्रमाणे जनक राजालाही नव्हतं आणि जनकाचं उदाहरण भगवान परमात्मा तिसऱ्या अध्यायामध्ये देतात. पुढे भगवान परमात्मा अर्जुनाला संतांचं वर्णन करत असताना असं प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक श्लोकाने पटवत
गेले. 6व्या अध्यायामध्ये सांगत असताना बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सु दुर्लभ. तो महात्मा दुर्लभ आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये सर्व जगत वासुदेवमय झालेला आहे. असा महात्मा या पृथ्वी तलावरती दुर्लभ आहे. संतांचं वर्णन केलं महाराज. पुढे सांगत असताना 8व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला महात्म्याचं वर्णन करत असताना 2 प्रकारचे मार्ग सांगितले. एक आहे अर्चिरा मार्ग आणि एक आहे धूम्र मार्ग. अर्चिरा मार्गाने जो जातो ना तो महात्मा असतो असं अर्जुनाने 8 प्रकारचे प्रश्न अर्जुनाने विचारले. अंतकालेच कथम त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला की शेवटच्या काळामध्ये कोणती गती कोणाला प्राप्त होते ते सांगा. त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की जो उत्तरायणामध्ये आपला देहत्याग करतो ना तो महात्मा असतो. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायण हा तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. ब्रह्म विदो जनाः म्हणजे महात्मा तो महात्मा असतो जो उत्तरायणामध्ये आपला देहत्याग करतो. वर्णन कोणाचं आहे? संतांचं आहे महाराज. प्रत्येक अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने संतांचं वर्णन करणारा एक तरी श्लोक म्हटलं. बघा 10व्या अध्यायामध्ये भगवंताने विश्वरूप दाखविलं. 11वा अध्याय त्या ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये आपल्या सगळे जे काही आपले कला असतील किंवा आपला अवतार असतील अंश असतील सगळ्यांचं वर्णन केलं. 12वा अध्याय भक्तियोग नावाचा सांगितला. खरं म्हणजे 12व्या अध्यायामध्ये भगवंताने जेवढं संतांचं वर्णन केलं तेवढं कोणत्याच अध्यायात केलं. किती श्लोक सांगितले महाराज. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. याच्यापासून सगळे श्लोक हे संतपरच आहे. संतांचंच वर्णन आहे. प्रत्येक अध्यायात सांगितलं. 15व्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा म्हणतात निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्य विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ते मूढा पदमव्य यंतत. असं प्रत्येक 16व्या अध्यायाचं आपण पाहिलं. भगवंताने 26 गुणांचं वर्णन केलं. 18वा अध्याय म्हणजे एक अध्यायी गीता आहे महाराज. सगळ्या गीतेचा सार जर कशात असेल तर 18व्या अध्यायामध्ये आहे. जर आपल्याला गीतेचं पूर्ण पारायण करता नाही आलं आणि शेवटच्या अध्यायाचं जर आपण एक पाठ केला तर आपल्याला संपूर्ण गीतेचं पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. असं सगळ्या गीतेचा सार 18व्या अध्यायात आहे. मग जर सगळ्या गीतेमध्ये संतांचं वर्णन असेल तर त्याचा सार संतांचंच वर्णन भगवान परमात्म्याने 18व्या अध्यायात सुद्धा केलं. भगवंताने अनेक प्रयत्न केला की माझ्या मुखातून संतांचं वर्णन व्हायला पाहिजे. तरी सुद्धा देवाला 18 अध्याय गीता सांगितल्यानंतर सुद्धा संतांचं वर्णन जमलं. विठ्ठल विठ्ठल महाराज ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याच्या तोंडामध्ये एक ओवी रोवतात आणि म्हणतात भगवान परमात्मा संतांचं वर्णन करायला जातो. आत्मज्ञानेन चोखडी. भगवंताने वर्णन केलं संतांचं आत्मज्ञानेन चोखडी. तिथं सांगितलं देवाला देवा याच्या पुढे बोलायचं. आता पुढचा शब्द उच्चारायचा. पण देव होता महाराज तो. साध्या साध्या माणसांना उर्मी होते तर देवाला होणार नाही. जो जगाचा बाप त्यालाही त्याची उर्मी दाटून आली आणि त्याने लगेच पुढचा शब्द उच्चारला. संत हे माझीच रुपडी. मला सांगा भगवान परमात्मा वर्णन संतांचं करत होते पण वर्णन करता करता भगवंत म्हटले की संत ही माझीच रुपडी. ज्या अर्थी त्याच्यात मीपणा आला ते वर्णन कोणाचं झालं? संतांचं झालं का स्वतःचं झालं? स्वतःचं झालं. आणि शास्त्र असं म्हणतं महाराज की माणसाने स्वतःच्या मुखातून स्वतःचं वर्णन करायचं. जो मनुष्य स्वतःच्या मुखातून स्वतःचं वर्णन करतो तो मनुष्य मूर्ख असतो. काय असतो? मूर्ख असतो महाराज. बघा मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. भजन करा. विठ्ठल महाभारतातलाच प्रसंग आहे महाराज. ज्या वेळेस महाभारतीय युद्ध चालू होता आणि युद्धाचा असा नियम होता की प्रत्येक दिवशी प्रत्येक योद्धा समोरचा योद्धा नेमला जायचा की आज कोण कोणासमोर युद्ध करेल. आणि त्या एके दिवशी युद्ध करत असताना धर्मराजाच्या समोर कर्ण आला महाराज. कोण आला? धर्म ही सत्याची बाजू आहे आणि कर्ण हे
जगातलं सगळ्यात मोठा धनुर्धारी होता महाराज. कर्णासारखा धनुर्धारी जगात दुसरा नव्हता. आणि कर्ण धर्मराजा समोर आला. युद्ध चालू झालं महाराज. वेळ शंख फुकले गेले आणि युद्ध चालू झालं. चालू झाल्यानंतर पहिल्या 2च मिनिटामध्ये धर्मराजावर कर्णाने असा काही बाणांचा वर्षाव केला, असे काही बाण मारले की धर्मराजाच्या बोटात ती बाणं अशी फसली की धर्मराजाला आपल्या हाताची बोटं अशी सुद्धा हलवता येत. आणि धर्मराजाला कळून चुकलं की आपला पराभव झाल्याशिवाय, आणि त्याच क्षणी धर्मराजाने शस्त्र खाली ठेवले आणि आपल्या कुटियेमध्ये निघाले महाराज. अर्धयुद्ध सोडलं आणि कुटियेमध्ये येऊन राहिले महाराज. लालबुंद असा चेहरा झालेला होता, राग आलेला होता धर्मराजांना. आणि मग त्या ठिकाणी सगळं युद्ध शांत झालं. दिवसाचं युद्धाची वेळ संपली. शस्त्र खाली ठेवले गेले आणि तसेच शस्त्र ठेवतात अर्जुन आणि भीम धर्मराजाच्या कुटियेकडे निघाले. गेल्यानंतर दोघंही बाहेर उभे राहिले आणि म्हणतात, का रे आज धर्मराजा युद्ध अपूर्ण सोडूनच का निघून आले? युद्धाची वेळ झालेली नव्हती आणि शस्त्र टाकून चाललं आपण विचारू. अर्जुन म्हणतो, दादा आपण येत नाही. अरे म्हणे चल ना विचारू. म्हणे तुम्ही जा, तुम्ही मोठे आहे, तुम्ही जा आणि तुम्ही विचारा. महाराज भीमदादा घाबरत घाबरत आत गेले. आत पाहिलं तर धर्मराजाचा चेहरा लालबुंद झालेला होता. जवळ गेले आणि हळूच भीमदादा धर्मराजांना विचारतं, दादा अरे अहो तुम्ही अर्धयुद्ध सोडून का निघून आले? धर्मराजाने डोळे वर केले महाराज. लालबुंद असे डोळे होते आणि भीमाकडे पाहून जोरात ओरडले, भीमा अरे तू जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती स्वतःला म्हणतोस, 12 हत्तींचं बळ तुझ्या हातांमध्ये आहे, तरी सुद्धा तुझा मोठा भाऊ युद्धामध्ये संकटात असताना तू माझ्या मदतीला, त्याच्या मदतीला धावून आला नाही. काय करायचं म्हणे तुझ्या शक्तीला? महाराज अनेक अपशब्द धर्मराजाने बोलले आणि भीमदादांनी खाली मान घातली आणि मागे निघाले. बाहेर आल्यानंतर अर्जुनाला म्हणतात की अर्जुना आपल्याला ते जमत, तूच जा आणि तूच दादाला शांत. महाराज अर्जुन आत गेला. गेल्यानंतर धर्मराजांनी अर्जुनाला पाहिल्यानंतर धर्मराजाला जास्तच राग आला महाराज. आल्यानंतर अर्जुन दादांना विचारेल तेवढ्यात अर्जुनाला धर्मदादा म्हणतात की अर्जुना अरे किती बलाढ्य तू, कर्णाला मारण्याच्या वल्गना तू बाळगतोस. तू असा म्हणतो की मी कर्णापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहेत, पण त्या कर्णाच्या समोर ज्या वेळेस तुझा दादा संकटात होता त्यावेळेस तू त्याच्या मदतीला धावून आला नाही. काय करायचं म्हणे तुझ्या धनुर्धारी विद्येला? काय करायचं तुझ्या या ताकदीला? बोलता बोलता धर्मराजा शेवटचा शब्द अर्जुनाला म्हणाला की तुझ्या गांडीव नावाच्या धनुष्याला आग लाव म्हणे. काय कर? गांडीव नावाच्या धनुष्याला आग लाव म्हटल्याबरोबर अर्जुनाने आपल्या कमरेला असलेली तलवार काढले आणि धर्मराजाच्या मानेवर ठेवली. तेवढ्यात भगवान परमात्मा तिकडनं आले. आल्यानंतर पाहिलं तर अर्जुनाने धर्माच्या मानेवर तलवार ठेवलेली होती आणि अर्जुन मारणार तेवढ्यात भगवंत जवळ येतं. अर्जुना अरे काय करतोस म्हणे, तुझा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाला कोणी तलवारीने मारतं का मारतोय? भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो, देवा हा आमच्या घरातला प्रश्न आहे, घरातला वाद आहे, तू याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा. देव म्हणतो अरे ठीक आहे मी हस्तक्षेप करत नाही, पण कारण तर सांग, मारण्याचं कारण सांग. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की देवा मी माझ्या जीवनामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे की मला कोणी काहीही बोललं तरी चालेल, पण माझ्या गांडीव नावाच्या धनुष्याच्या विषयी जो अपशब्द वापरेल ना त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय मी राहणार नाही. भगवान परमात्मा म्हणतो अर्जुना तुला तुझा पणस पूर्ण करायचा आहे ना, मग त्याच्यातला आपण मधला मार्ग पाहू ना म्हणे. काहीतरी मधला मार्ग, कोणती गोष्टी करायला गेले तर राहतो महाराज मधला मार्ग असेल ना म्हणे काही. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तो मधला मार्ग मी तुला सांगतो. अर्जुनाला मधला मार्ग सांगत असताना भगवंत म्हणतात अरे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा अपमान केला की तो व्यक्ती मेल्यात जमा होतो म्हणे. काय? आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीचा जर आपण अपमान केला तर तो व्यक्ती मेल्यात जमा होतो.
मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ठीक आहे भगवंता, मधला मार्ग तुम्ही फार उत्तम सांगितला. आणि भगवान परमात्म्याने सांगितल्यानंतर अर्जुन धर्मराजाची अपमान करायला लागला. अरे म्हणे, तू आमचा मोठा भाऊ स्वतःला म्हणतोस, पण मोठ्या भावासारखा तू काही वागला नाही. अरे तुझ्यामुळे आम्हाला या रानामध्ये येऊन राहावं लागतंय, अनन्य असा वनवास आम्हाला सहन करावा लागतोय. जगाच्या पाठीवर सगळे जुगारी पाहिले म्हणे, पण तुझ्यासारखा जुगारी या जगाच्या पाठीवर एकही झाला. स्वतःची बायको डावावर लावणारा तू जुगारी म्हणे. काय असे अनेक अपशब्द बोलायला लागला ना. मध्येच अर्जुन थांबला. महाराज, जी तलवार धर्माच्या मानेवर होती ना, तीच तलवार आपल्या मानेवर अर्जुनाने ठेवली. अर्जुनाने ठेवल्यानंतर सगळे शांत झाले, पण अर्जुन लगेच देवाकडे पाहायला लागला. देवाला म्हणतो, देवा, मी आता माझ्या दादाचा अपमान केला. मग म्हणे, केला ना तू अपमान, मग तलवार का तुझ्या मानेवर आणली? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, देवा, माझा तो पहिला पण होता की माझ्या गांडीव नावाच्या धनुष्याला जो बोलेल मी त्याचा शिरच्छेद, पण माझा खरा पण सांगू का, माझ्या दादाचा जो कोणी अपमान करेल त्याचा मी शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता मी माझा शिरच्छेद करतो. भगवंत म्हणतो की अरे असं आहे का, कर म्हणे, खुशाल शिरच्छेद करून घे. अर्जुन देवाकडे केविलवाण्या नजरेनं पाहतून देवाला म्हणतो, देवा, मग अशी मधला मार्ग सांगितला, आता मधला मार्ग नाही. देव म्हणतो की आता अदला नाही यानं मधला, खुशाल शिरच्छेद कर. पण देवाने पाहिलं अर्जुनाचा चेहरा आणि देव म्हणतात, अर्जुना थांब थांब, शिरच्छेद करू. अर्जुनाला सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात की मधला मार्ग आहे. म्हणे, काय मार्ग आहे? अरे आपल्यापेक्षा ज्येष्ठाचा अपमान केला की त्याचा तो मेल्यात जमा, त्याचप्रमाणे स्वतःच्या मुखातून स्वतःची स्तुती केली की तो मनुष्य सुद्धा मेल्यात जमा होतो. महाराज सांगितल्यानंतर आता ते पुढचं मला सांगायचं नाही, फक्त एक वाक्य लक्षात घ्या. स्वतःच्या मुखातून स्वतःची स्तुती केली की मनुष्य काय होतो? मेल्यात जमा होतो. मग या ठिकाणी संतांचं वर्णन करण्यासाठी भगवंताने म्हटलं, आत्मज्ञानेनं चोखडी. पुढे भगवंत काय म्हणतात? संत हे माझीच. मग स्वतःची स्तुती भगवंत करू लागला म्हणजे भगवंत काय झाला? महाराज, तो जगाचा मालक आहे, पण तरी सुद्धा त्या जगाच्या मालकालाही संतांचं वर्णन जमलं. अनेक प्रयत्न केले पण संतांचं वर्णन जमलं नाही. का जमलं नाही महाराज? तर संत खरं म्हणजे स्तुती स्वीकारायलाच तयार नसतात, त्याच्यामुळे त्यांचं वर्णन करणं एवढं सोपं नाही. अनेक प्रकारे वर्णन अर्जुनाला 18 अध्यायी गीता सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा, तुम्ही 18 अध्यायी गीता सांगितली, पण मला ते काही पटलं, माझ्या अंतःकरणामध्ये ते काही रुतलं नाही. मला संत अजूनही कळाले नाही, पण त्या संतांचं असं काहीतरी लक्षण सांगा की त्या लक्षणाच्या द्वारे मला कळतील की संत म्हणजे नेमकं. महाराज, असं विचारल्यानंतर भगवान परमात्मा अर्थात ज्ञानोबाराय फार सुंदर म्हणतात, सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी वसे, बीज कणू जैसे वटी जेवी, तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, अंतु वटवस्तू विचारे, मी तेची ते. भगवान परमात्मा म्हणतात की अरे बाहेर वडाचं झाड असतं म्हणे. वडाचं झाड तुम्ही पाहिलंय ना, असे लहान लहान फळं वडाच्या झाडाला असतात. ते फळ जर फोडलं ना, त्या फळामध्ये आपल्याला बिया सापडतात. त्या बिया जर आपण जमिनीमध्ये पुरल्या तर त्या बियांपासून काय मिळतं? पुन्हा एक झाड. जसं मग बी म्हणजेच काय आहे? झाड आहे, आणि झाड म्हणजे बी आहे. तसं भगवान परमात्मा म्हणतात की जसं वडाचं झाड आणि बी याच्यामध्ये फरक नाही, दोघही दिसायला जरी वेगळे असले तरी एकच आहे, तसं आमचं आहे. आम्ही दिसायला बाहेरून वेगळे आहोत, नावाने आमचे नावं वेगवेगळे आहेत, पण स्वरूपाने जर पाहायला गेलं तर मी आणि संतांमध्ये भेद नाही. जे भगवान परमात्म्याने अर्थात ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ना, तेच जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या द्वारे तुम्हा मला आजच्या पहिल्या चरणामध्ये देव दे संत, देव दे संत, देव दे संत,
महाराज जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात की देवते संत निमित्त त्या, देव आणि संत यांच्यामध्ये भेद नाही. आपण सगळेजण जमलो इथं संतांचं वर्णन करायलाच पाहिजे महाराज. अनेक विशेषण संतांच्या अंगी दडलेले आहेत महाराज, अनेक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण 12वा अध्याय उघडला ना तर ज्ञानोबारायांनी एवढे दृष्टांत देऊन संतांचं वर्णन केलेलं भरपूर महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात की पाणवठ्यावर जर का गाय आली, पाणवठा समजतो ना, पाणवठा म्हणजे हौद असतात, अगोदर खेडेगावांमध्ये असायचे. त्या हौदावरती गावातले सगळे जे गुरंढोरं असतात ना ते पाणी पिण्यासाठी, त्या हौदावरती एके दिवशी गाय आली आणि गायी पाणी प्यायला लागली आणि त्या हौदातल्या पाण्याने त्या गायीची तृष्णा भागवल्यानंतर थोड्या वेळाने रात्रीच्या वेळी त्याच पाणवठ्यावर त्याच पाण्याजवळ वाघ आल्यानंतर त्या पाण्याने असं म्हटलं की तू हिंस्र पशु आहे, तू कोणाचाही घात करतोस, तू पाणवठ्यावरती पाणी प्यायचं नाही, हे पाणी तुझ्यासाठी. असं म्हटलं असेल का? नाही महाराज. ज्या पाणवठ्यावर गायीची तहान भागली ना त्याच पाणवठ्यावर त्याच पाण्याद्वारे वाघाची सुद्धा तहान भागली. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊने मारू, हे नेनेची गा तरू तोय जैसा. जसा पाण्याचा स्वभाव आहे आपल्या जवळ आलेल्या प्रत्येकाची तहान भागवणं, तसं संतांचा स्वभाव आहे आपल्या जवळ कोणीही येऊ द्या महाराज, कोणीही म्हणजे स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, कोणीही. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची, करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की कोणीही या, संतांजवळ या, परमार्थामध्ये या. परमार्थ कधीच कोणाला नाही म्हणत. संतांजवळ आल्यानंतर संतांचं तसंच आहे महाराज. अनेक दृष्टांत दिले. झाडाचं वृक्षाचा दृष्टांत देत असताना ज्ञानोबाराय म्हणतात की झाडाजवळ तुम्ही जर एखाद्या झाडाला तोडायला गेले ना, तोडायला गेल्यानंतर त्या झाडाजवळ तुम्ही जा, तोडायला गेल्यानंतर फक्त कुऱ्हाड घेऊन गेले, पण त्याला जर दांडा नसेल ना तर ते झाडच तुम्हाला सांगेल की तुझ्याजवळ मी असलेल्या कुऱ्हाडीने मी तुटणार, त्याच्यासाठी माझ्याजवळ ही सरळ जी फांदी ना ती अगोदर तोड, तिचा दांडा तयार कर आणि मग मला तोड. तुला तोडणं सोपं जाईल महाराज. त्या तोडणाऱ्यालाही जो तोडायला येतो ना त्याला सुद्धा ते वृक्ष जर उन्हाळ्याचे दिवस असले, झाड जर मोठं असलं, तोडता तोडता जर का तो तोडणारा थकला तर झाड त्या तोडणाऱ्याला सुद्धा सावली देतं महाराज. काय देतं? त्याच झाडाच्या सावलीखाली तो बसतो. त्या झाडालाही माहिती आहे की हा आपल्याला तोडणार, पण झाड त्याला कधीच उठवून देत नाही. आणि एखाद्याने जर ते झाडाची लावणी म्हणजे लावलं असेल, ते झाड जगवलं असेल, त्या जगवणाऱ्याला सुद्धा झाड काय देतं? तोडणाऱ्याला ही सावली आणि जगवणाऱ्यालाही सावलीच देतं महाराज. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जसं झाड दोघांना सावली देतं ना तसं संत सुद्धा आहे महाराज. आपल्यावर प्रेम करणारे आणि आपल्याला त्रास देणारा असा भेद संतांजवळ
सगळ्यांना सारखं संत मानतात महाराज, असं संतांचं जीवन असतं. ज्ञानोबाराय सुद्धा तेच सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतांना. बघा, अद्वेष्टे म्हणजे नेमकं कोण, तर माऊली महावैष्णवांच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्या वेळेस ज्ञानोबाराय आणि चारही भावंडांना ज्या वेळेस वाडीत टाकलं आणि सिद्धबेटामध्ये येऊन ज्या वेळेस ज्ञानोबाराय राहत होते ना, सिद्धबेटामध्ये ज्ञानोबाराय चारही भावंड तिथं राहू लागले. पण दिनचर्या पोटासाठी काहीतरी करावं म्हणून ज्ञानोबाराय आणि निवृत्ती दादांचं ठरलं होतं की आपण दोघं जण एक एक दिवशी मधुकरी मागायला आळंदीमध्ये जात जाऊ. आणि त्या ठिकाणी चिमुकल्या मुक्ताईचा सांभाळ त्या ठिकाणी सोपान काका करत होते. एके दिवशी ज्ञानोबाराय मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये आले. संपूर्ण गावातून मधुकरी मागली. मागल्यानंतर परतीला सिद्धबेटाकडे येत असताना चाकण चौकामध्ये त्या ठिकाणी एका पगडीवाल्या म्हाताऱ्याने ज्ञानोबारायांना अडवल्यानंतर ज्ञानोबारायांना म्हटलं की काय रे, काय नेतोस म्हणे तुझ्या जोडीमध्ये. खरं म्हणजे मी क्षमा मागायला पाहिजे, असे शब्द माझ्या तोंडातून योग्य नाही, पण प्रसंग आहे सगळ्यांना कळावं म्हणून अगोदरच माफी मागतो आणि बोलतो. विचारल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी म्हणावं की काका, अहो काही नाही, मधुकरी मागितली आणि ती मधुकरी जोडीमध्ये नेत. ज्याने त्यांना अडवलं होतं माऊलींना, त्याचं नाव होतं विसोबा खेचर. विसोबा खेचरांनी ज्या वेळेस माऊलींना अडवलं त्यावेळेस माऊलींनी सांगितलं की काही नाही, मधुकरी आहे. तो म्हटलं की दाखव बरं. दाखव म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, अहो मधुकरी आहे, काय पाहायचं म्हणे, सीधा आटा त्याच्यामध्ये पडलेला आहे, त्याच्यात काय दाखवण्यासारखं. नाही नाही दाखव. हिसकवली महाराज जोडी. हिसकवल्यानंतर ती जोडीमध्ये ते सीधा आटा पाहिला आणि त्या विसोबा खेचराची तळपायाची आग मस्तकामध्ये. त्याने ती जोडी हिसकवली आणि ती जोडी त्याच ठिकाणी उलटी. सगळं अन्न खाली टाकलं महाराज. फक्त खाली टाकलं नाही तर आपल्या हातात असलेल्या काठीने त्या अन्नावरती माती लोटली. महाराज ज्ञानोबारायांनी जड अंतःकरणाने ती रिकामी जोडी आपल्या हातात घेतली आणि परत सिद्धबेटाकडे येण्याला. इकडे मुक्ताई चिमुकली होती, लहानशी मुक्ताई होती आणि मुक्ताबाई वाट पाहत होती की आता माझा दादा येईल, मला भूक लागली, काहीतरी मला खायला दे. वाट पाहत होती महाराज. एका झाडाखाली बसलेली होती आणि सिद्धबेटाच्या आळंदीच्या रस्त्याने सिद्धबेटात येण्याचा रस्ता त्याच्याकडे डोळे लावून मुक्ताई बसलेली होती. वाट पाहत होती महाराज की येईल माझा दादा, काहीतरी मला खायला देईल, मला भूक लागली. आणि थोड्या वेळामध्ये समोरून मुक्ताईला दादा येताना दिसला. ज्ञानोबाराय येताना दिसल्यानंतर मुक्ताईच्या चेहऱ्यावरती हसू आलं की माझा दादा, आता माझा पोटाला भूक लागलेली आहे, ती भूक आता माझी शांत होईल, मला काहीतरी खायला मिळून म्हणून हसू आलं. आल्यानंतर समोर दादा आला आणि ठरल्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी आपल्या खांद्यावरची जोडी काढली आणि मुक्ताईच्या हातामध्ये हातात दिल्यानंतर मुक्ताईने ती जोडी उघडली तर जोडीमध्ये मुक्ताईला काहीच दिसलं नाही. आणि वर पाहिलं तर समोर दादा सुद्धा दिसला. बघितलं की माझा दादा कुठे गेला. जोडी दिली रिकामी हाताने, रिकामी जोडी दिली आणि दादा गेला तरी कुठे. तर समोर मुक्ताई इकडे तिकडे पाहते तर आपल्या झोपडीचं दार त्या ठिकाणी उघडं दिसल्यानंतर मुक्ताई त्या झोपडीच्या खिडकीजवळ गेली. खिडकीतून आत पाहिलं तर आत पाहिल्यानंतर आपला दादा दिसला. महाराज ज्ञानोबाराय पायामध्ये डोकं घालून त्या ठिकाणी रडताना मुक्ताईला दिसलं. रडत असताना त्या ठिकाणी चिमुकली मुक्ताई आपल्या दादांना म्हणते की दादा, अरे रडू नको ना, नाही मिळाली मधुकरी तर नको मिळू दे ना. अरे आजच्या दिवस नाही खाल्लं तर काय होतं, मला भूक काही लागलेली आहे, असंही माझं पोट भरलेलं. कोण म्हणतं महाराज, जे मुक्ताई दादाची वाट पाहत होती ना, ती मुक्ताई आपल्या दादाला समजवते की दादा नको ना रडू. अरे रडू नको, तुला रडवणारे हे आपलेच आहे रे. तू रडतू ज्यांच्यासाठी आहे ना, ते सुद्धा आपलेच आहे. आणि ज्या समाजाला आपलं हित करणाऱ्याचाच जास्त संताप समाजाला असतो, त्यालाच जास्त त्रास समाज देतो. रडू नको दादा. महाराज दादाला समजवता समजवता मुक्ताईंनी ताटीच्या अभंगाची रचना त्या ठिकाणी केली आणि त्या ताटीच्या अभंगातलं शेवटचं चरण आहे. मुक्ताई आपल्या दादाला सांगते, दादा देऊ दे ना त्रास सगळ्यांना, कितीही त्रास दिला तरी चालेल, पण तू एक कर, तुम्ही सुद्धा तरा आणि समाजाला सुद्धा तुम्ही तरुणी विश्व तारा, ताटी उघडा.
ज्ञानेश्वरा महाराज मुक्ताईने त्या ठिकाणी जर उपदेश केला नसताना मला नाही वाटत की आपल्याला हातामध्ये ज्ञानेश्वरी आली असती महाराज. आदिशक्ती मुक्ताईचे उपकार आहे की ती ज्ञानेश्वरी आली. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच की ज्या विसोबा खेसरांनी अन्नाचा कणही मिळू दिला नाही त्याच विसोबा खेसरांना मुक्ताईने आपलं खऱ्या अर्थाने नामदेवरायांच्या गुरुस्थानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. याला म्हणतात अद्वेष्टा सर्व भूताना. आपला द्वेष करणाऱ्याचा सुद्धा करणाऱ्याला सुद्धा उच्च स्थानावरती नेण्याचं कार्य संत करत असतात. खरं म्हणजे माणसाने त्रास खरं माणूस नाही महाराज. आपल्याला त्रास देणाऱ्याचा कधी त्रास मानायचा नाही. जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात की जो आपल्याला त्रास देतो ना, जो आपली निंदा करतो ना, तो आपल्यावर खऱ्या अर्थाने उपकार असो कळायचे फार आम्हा तयाचे उपकार, आम्हा तयाचे उपकार, आम्हा तयाचे उपकार फार आम्हा दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार. करती पातकांची दुनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करीती पातकांची दुनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. मोल न घेता जावरी. महाराज तुकोबाराय म्हणतात की त्या खळ व्यक्ती जो आहे ना तो आपल्यावर उपकार करत असतो, त्याचा राग मानायचा नाही. निंदा करणाऱ्याचा राग मानू नका. उलट असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. तुकोबाराय सुद्धा तेच म्हणतात की असो खळ ऐसे फार आम्हा तयाचे. तो खळ व्यक्ती आपल्यावर उपकार करत. काय उपकार करतात महाराज बघा. अंगावरचे जर कपडे खराब झाले ना, मळालेले जर असले ना, तर आपल्याला ते धुण्यासाठी द्यावे लागते. मग धुण्यासाठी घरी जर कोणीच नसलं तर ते धुण्यासाठी आपण कुठं जाऊ? धोब्याकडे जाऊ. धोब्याकडे दिल्यानंतर धोबी आपले कपडे धुवून देईल, पण त्याच्या बदल्यात काय मागेल? पैसे मागेल. पैसे देऊन तो आपले कपडे धुवून देईल. आणि समजा घरी जर धुणारं असलं आणि धुणाऱ्याजवळ जर आपण दिलं की हे माझ्या अंगातले कपडे मळालेले हे धुवून दे, त्यावेळेस घरी जर पत्नी असली तर ती आपल्याला काय मागेल? पैसे. काय मागेल? साबण मागल्याशिवाय राहणार नाही महाराज. पैसे नाही मागणार पण साबण तरी मागेल. पण खरं सांगा, मळालेले कपडे धुण्यासाठी धोब्याजवळ गेले तर तो पैसे मागतो. मळालेले कपडे घरी पत्नीजवळ जर दिले तर ती आपल्याला साबण मागते. पण पाप रूपी आपले मळालेलं जे शरीर आहे ना, हे धुण्यासाठी निंदा करणारा व्यक्ती आपल्याजवळ पैसेही घेत नाही आणि साबण सुद्धा घेत नाही, फुकट देऊन देतो. करती पातकांच्या धुनी मोल न घेता साबणी. पैसेही घेत नाही आणि म्हणून निंदा करणाऱ्याचा राग मानायचा. जगद्गुरु तुकोबारायांवर किती अत्याचार झाला महाराज, किती त्रास दिला जगद्गुरु तुकोबारायांना, नाना पद्धतीचा त्रास दिला. सगळे त्रास देऊन तुकोबारायांनी ते त्रास सहन केले, म्हणून या पदापर्यंत तुकोबाराय पोहोचले महाराज. किती त्रास दिला हो, सगळ्या त्रासामधून सहन केले. बरं, त्रास देणारा सामान्य होता का? त्याच्यासारखा ज्ञानी या जगतामध्ये दुसरा त्या काळामध्ये कोणीच नव्हतं महाराज. असे ज्ञानी असणारे, वेद संपन्न असणारे रामेश्वर भट्टासारख्या शास्त्रींनी तुकोबारायांना अतोनात त्रास दिला. पण तो सगळा त्रास तुकोबाराय सहन करत गेले. शेवटचा त्रास जो दिला त्याच्यातूनही तुकोबाराय बाहेर निघाले आणि निघाल्यानंतर मात्र मग त्याच शास्त्रींना जे त्रास देत होते ना, त्यांनाच गावामध्ये जाऊन तुकोबारायांच्या पाया पडाव्या लागल्या आणि म्हणावं लागलं, म्हणे रामेश्वर शास्त्री द्विजा तुका विष्णू नाही. दुसऱ्या दिवशी महाराज गावात सभा घेतली. गावात सगळ्या गावकऱ्यांना देहू गावामध्ये जमा केलं. जमा केल्यानंतर त्या समोर तुकोबाराय उभे होते आणि त्या तुकोबारायांच्या विषयी बोलत असताना रामेश्वर शास्त्रींनी सगळ्या जगाला म्हटलं की तुकिता तुलनेसी
ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी. महाराज आरती करावी लागली हो तुकोबरायांची त्रास देणाऱ्यांना. फक्त काय केलं? सहन करणं. म्हणून सहन करणं माणसानं शिकलं की त्या माणसाला कसलाच त्रास होत, फक्त सहन करणं, आनंदात संसार निघून जातो. महाराज मी सांगता, सहन करणं माणसाने जीवनात शिकलं की जीवनामध्ये कसलीच कमी राहत नाही. सहन करा. मी एक दृष्टांत ऐकलेला आहे तो सहन करण्यावरनं, पण मी अनुभवला सुद्धा आहे तो. म्हणजे नुसता ऐकला नाही तर मी अनुभवही घेतला. गुरुवर्य पासपूरजी महाराज सांगतात वाटतं तो दृष्टांत. मी दुसऱ्याच्याच तोंडातून मुखातून ऐकलेला आहे. तो सांगत असताना सहन करणं माणसाने शिकत. ते सांगतात की माणसाने घरामध्ये होत असताना ना, कधी स्त्री असो का पुरुष असो, हातोडा बनवू नये महाराज. काय बनावं? हातोडा नाही बनायचा घरामध्ये, चिनी बनायची नाही, काय बनायचं? घनही बनायचं नाही. तर बनायचं असलं ना महाराज तर ऐरण बना म्हणे. काय बना? ऐरण बना. महाराज मी तो दृष्टांत ऐकल्यानंतर दसऱ्याचा सण जवळ होता. मी सहज म्हटलं की या दृष्टांताचा आपण पाहू काय फरक आहे. म्हणून मी सुद्धा तेच केलं. दसऱ्याचा सण होता आणि दसऱ्याच्या सणामध्ये पूर्वी असं होतं की सोनं तोडायला बाहेर जायचं, दिंडी काढायची, त्या दिंडीमध्ये सगळे गावकरी राहायचे, सोनं तोडायला बाहेर जायचं आणि चोरून आणल्यानंतर ते सोनं अगोदर मारुतीच्या मंदिरात, गावात जेवढे मंदिर आहे तिथं द्यायचं, घरी यायचं, घराच्या देवळात ठेवायचं, आईवडिलांना द्यायचं आणि नंतर अख्ख्या गावात ते वाटत फिरायचं. जे मोठे असले त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पूर्वी करत होते असं. आता ते सोनंही विकत मिळतं महाराज. विठ्ठल विठ्ठल विकत मिळतं म्हणजे मी सुद्धा तसंच घेतो. भुसावळमध्ये काय आपलं दिसतं ते. पण तर महाराज ते सोनं चोरून आणल्यानंतर मी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी आणल्यानंतर मी म्हटलं की चला वाटत राहू. पण योगायोग असा झाला की माझा मित्र लोहार आहे आणि त्या लोहाराचे दुकान आहे मोठं, आम्ही भट्टी म्हणतो त्याला, त्या एरियालाच भट्टी म्हणतात. तिथं गेल्यानंतर मी त्या दुकानामध्ये त्यांची पूजा चालू होती. पूजा चालू असताना सगळं दुकान स्वच्छ केलेलं होतं, हार पुष्प लावलेले होते आणि ते आजोबा जे माझे ते पूजा करत होते महाराज. मी जाऊन कुतल आणि तिथं बसल्यानंतर ते ज्या वेळेस पूजा करायला लागले ना, सगळे साहित्य असं मांडलेलं असताना सगळे साहित्य नवे होते महाराज. भात्या सुद्धा त्यांनी नवा आणलेला होता. त्यावेळेस भात्या होता तो भात्या सुद्धा नवा आणलेला होता. सगळं साहित्य बरोबर असलेलं, चिनी, हातोडा, घन, हातोडी सगळं त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ठेवलेलं असताना एका लाईननं सगळे असताना एका बाजूला ऐरण पडलेली होती. ती काही नवी नव्हती, जुनीच ऐरण जुन्या लाकडामध्ये अशी कोरलेली होती, तिच्यात बसवलेली होती. ती त्या ठिकाणी होती आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ते बाबा पूजा करायला लागले महाराज. पूजा करत असताना त्यांनी सगळ्या नव्या वस्तू सोडल्या आणि सगळ्यात अगोदर गंध त्या ऐरणीला लावला. आणि मग मला तो दृष्टांत आठवला की हा आपण ऐकलेला आहे. ऐरणीला लावल्यानंतर त्यांनी त्या ऐरणीची पूजा केली आणि मग मी सहज कुतूहलाने, लहानपण असतं महाराज, 10वी 11वीत असेल मी त्यावेळेस, सहज विचारलं, बाबा अहो सगळ्या वस्तू नवीन आणल्यानंतर तुम्ही त्या सगळ्या वस्तू समोर ठेवल्या, मग नव्या वस्तूची पूजा अगोदर करायला पाहिजे ना. गाडी नवीन आणली की आपण काय करतो? अगोदर जुन्या गाडीची पूजा करता का लोक? अगोदर नव्या गाडीची पूजा. मतलब वस्तू नवीन ज्या घरात येते तिची पूजा आपण करतो. तुम्ही इथं घन नवा आहे, चिनी नवी आहे, यांची पूजा करायला पाहिजे होतं ना, ऐरणीचीच का केली? ते महाराज त्यावेळेस त्या बाबांनी सुद्धा उत्तर दिलं. महाराज म्हणे ही ऐरण ना, ह्या एका पिढीची ऐरण नाही म्हणे, माझ्या 3 पिढ्यापासून याच ऐरणीवरती आमचा संसार चालतोय. आजही ती ऐरण माझ्या आजोबांच्या काळातली मी जशीच्या तशी सांभाळून ठेवलेली आहे. म्हटलं मग ऐरण तुमच्या आजोबांच्या काळातले मग घन नव्हता का? चिनी नव्हती का? हातोडी नव्हती का? त्यावेळेस त्यांनी म्हटलं की महाराज तेही होते हो, पण ते सगळे तुटले म्हणे. काही ज्या चिन्या होत्या त्या सगळ्या बोचऱ्या झाल्या, तुटले, काही फेकले. म्हटलं मग त्या का तुम्ही त्या साठवून ठेवल्या नाही? महाराज साठवल्या असत्या जर त्या टिकल्या असत्या. म्हटलं मग ते तुटले का? म्हणे ते तुटले एवढ्यासाठी की ते घाव देणारे होते म्हणून ते तुटले. ऐरण काय तर म्हणे घाव सहन करणारी होती म्हणून ऐरण
टिकली महाराज. आमच्यासाठी देवाच्याही अगोदर आमच्यासाठी देव कोण आहे? ऐरण आहे. बघा एक मी म्हणत नाही ते गाणं, पण जुनं गाणं होतं फार सुंदर. बस तेच गाणं होतं ते, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ऐरण ही त्या लोहार दादासाठी काय आहे? देव आहे महाराज. आणि म्हणून ऐरण का पूजली गेली? तर ऐरण घाव सहन करत होती म्हणून ऐरणाची पूजा होते. म्हणून मनुष्याने सहन करणं शिकलं की तुकोबारायांची सुद्धा सहन करत राहिले म्हणून काय झाली? आरती झाली महाराज. मग आपण जर सहन केले तर नाही तुकोबाराय होऊ शकलो, निदान आपण सज्जन तरी होऊ शकतो. संतही नाही होऊ शकत आपण, पण सज्जन या पदापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून सहन करणं माणसानं शिकायला पाहिजे. सहन करणं हा गुण संतांचा गुण आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रक करुणे वच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. महाराज अनेक गुण सांगितले, त्यावेळेस भगवंताने शेवटचा गुण सांगितला की देव आणि संत आणि माझ्यामध्ये फरक. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबाराय म्हणतात एवढं मी तुम्हाला सांगतो कशासाठी? की हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी आंतरिक भावनेने तुम्हाला सांगण्यासाठी आलो. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळ. तुम्हा सगळ्यांना कळावं की संत म्हणजे नेमकं कोण. महाराज तुम्हाला जर वाटत असलं ना की तुमच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, तर ती इच्छा याच ठिकाणी येऊन पूर्ण होते. कारण आपली इच्छा कशी आहे? सगुण इच्छा आहे महाराज आपली. आपण मागतो तरी काय? सगुणाशिवाय आपलं दुसरं काहीच मागणं नाही. मग सगुण इच्छा घेऊन आपण निर्गुण निराकार परमात्म्याजवळ गेले तर निर्गुण निराकार परमात्मा आपली इच्छा पूर्ण करणार नाही. ती इच्छा घेऊन जर आपण परमात्म्याचं स्वरूप असणाऱ्या सगुण साकार असणाऱ्या संतांजवळ गेले तर ते संत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. निराकारी ओस दिशा येथे इच्छा. संतांजवळ आपल्या इच्छा पूर्ण होतात. बघा त्या इच्छा जर पूर्ण करायचं तर संतांशिवाय पर्याय नाही. आणि संत म्हणजे साक्षात देवाचं जे रूप आहे. देवाचं रूप. देव म्हणजे संत. कसं? तर बघा जमिनीमध्ये पाणी आहे, जमिनीत पाणी आहे. त्या पाण्याची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? विहीर खोदावी लागेल किंवा बोर तरी, ते बोरवेल करतात, बोरिंग तरी करावी. विहीर म्हणजे पाण्याची काय झाली? प्रत्यक्ष प्राप्ती झाली महाराज. विजेच्या तारांमध्ये वीज असते, तारांमध्ये. पण ते तारांमध्ये वीज आपल्याला दिसते का? मग तिची प्राप्ती केव्हा होती? तर एखादा बल लावला की त्या बलाच्या मार्फत आपल्याला विजेची प्राप्ती होत असते. आणि विजेची प्राप्ती जशी बलाने होते, पाण्याची प्राप्ती जमिनीतल्या जशी विहिरीने आहे, तशा सगळ्या जगतामध्ये देवमय जगत आहे. सगळं वासुदेवच सर्व मिती किंवा विठ्ठल जळी स्थळी. सगळं जगत विठ्ठलमय आहे. पण विठ्ठल आपल्याला विठ्ठलमय असल्यानंतर पांडुरंग परमात्मा आपल्याला दिसत नाही. मग पांडुरंग परमात्म्याला दिसण्याची प्रत्यक्ष प्राप्ती म्हणजे संत आहेत. आमचे हे सगळे वारकरी शिक्षण संस्थेमधले गुरुवर्य आहेत महाराज. यांना पाहिल्यानंतर समजतं की देव म्हणजे कसं आहे. हेच देव आहेत आणि देव संतच देव आणि देवच संत आहे महाराज. तेच तुकोबाराय म्हणतात की देव आणि संतांमध्ये भेद नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने रोकडे केने, तुका मने रोकडे केने, तुका म्हणे रोकडे केने, तुका पोट धार
तुकोबाराय म्हणतात की देव आणि संत एकच आहे महाराज. तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाय. महाराज देवांमध्ये आणि संतांमध्ये भेद नाही असं जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये म्हणतात. आता सगळ्यांनी एक वेळ भजन करा. आपली वेळ संपलेली आहे, आता आपल्याला थांबायचंच आहे. पण सगळ्यांनी मोकळेपणाने ज्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहात ना, त्याच्यासाठी सगळ्यांनी भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा कमरदार ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय रघुमाई रघुमाई नंदू नंदू देवते संत निमित्त त्या प्रतिमा मितो सांगतसे भावे असो ठावे सकळा. महाराज अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा भाव असाच नाही असेल असं माझं म्हणणं नाही. कोणी ज्ञानी व्यक्ती इथं उभं राहिल्यानंतर अभंगाचा सुंदर भाव तुमच्या समोर मांडतील, पण जशी माझ्या गुरुवर्यांनी माझ्या बुद्धीला चालना दिली त्याप्रमाणे भाव मांडण्याचा प्रयत्न केला. या कीर्तनाला आज उपस्थित असणारे तुम्ही सगळे श्रोतृवर्ग, त्याचप्रमाणे आपल्या गाथा पारायणाचं जे नेतृत्व करतायत अर्थात गाथामूर्ती असणारे आमचे गुरुवर्य शिवशंकरजी महाराज लांडे, त्याचबरोबर आमचे आचार्य शिवाजी महाराज रायपुरे, हे सुद्धा खरं म्हणजे महाराजांनी मला खालीच सांगितलं, म्हटलं तुम्ही महाराज तुम्ही आल्यानंतर मी सांगावं तरी काय, कारण जिथं ज्ञान आहे ज्या ज्ञानापासून आम्हीच काहीतरी बोध घेतो ते ज्ञान तुम्हाला परत सांगायचं. ज्ञान म्हणून ऐकू नका, तुमचा बालक म्हणून जेवढं बोलतोय तेवढं ऐका. आणि महाराजांनी खरं म्हणजे इथं आले तेच विशेष आहे. पारायण महाराज 4 तास बसणं, सकाळी 4 तास संध्याकाळी 3 तास बसणं साधी गोष्ट, आणि गाथा पारायण कथा करायला तरी चांगलं असतं महाराज. चांगलं म्हणजे कथा केल्यानंतर आपल्याला तेच सांगावं लागत असतं. इथं प्रत्येक अभंगाला चाल बदलावी लागते महाराज. प्रत्येक अभंग खरं म्हणजे साधी जर ते गाथा पारायण साधं जरी असलं आणि एखादा गावाकडचा बसला ना, ते काही अभंग असे येतात की ते वाचावे लागतात, फक्त म्हणावे लागत, ते फक्त वाचावे लागतात असे अभंग त्या अभंगांनाही चाली. आणि महाराजांची तर गाथा पाठ आहे महाराज. साक्षात तुकोबारायांचं स्वरूप जे वाङ्मय मूर्ती आहे त्यांनी अंतःकरणात रुजवलेली आहे. म्हणजे तुकोबारायांचा एक कण आपण जे म्हणतो ना की अंश आपल्याला मिळावा, वैराग्य प्राप्त व्हावं, त्यांनी त्या तुकोबाराय समजा जर प्याला असतील भरलेला प्याला, तर त्या प्यालामधलं पाणी त्यांनी प्यालेलं आहे महाराज. आणि तुकोबारायांचा गाथा आपल्या अंतःकरणामध्ये उतरवलेला आहे. तुकोबाराय जरी आपण तुकोबारायांना पाहू शकत नाही तर त्यांच्यासोबत आपण करतोय, म्हणूनच मी म्हटलं की आपण तुकोबारायांसोबतच गाथा पारायण करतोय. आणि महाराजांनी तो गाथा पाठ केलेला आहे. इथं डोंगरावरती राहून त्यांनी साधना केलेली आहे आणि महाराजांचा सहवास आपल्याला लाभतो, हे विशेष आहे. महाराजांनी सांगितलं कालच की महाराजांनी केवढा त्याग केला. खरं म्हणजे त्याग करणं हे सगळ्यांच्या दृष्टीने शक्य कोणाला जमत नाही हो. शक्य नाही म्हणण्यापेक्षा जमतच नाही. त्याग शक्य नाही कोणाला. आणि म्हणून आपल्याला जे शक्य नाही ते जर ते करत असतील तर ते आपल्यापेक्षा विशेष आहे. आणि म्हणून महाराजांनी कीर्तनाला उपस्थिती लावली म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या ज्यांच्यामुळे आपण हे श्रवण करतायत ते वाल्मिकजी महाराज, एवढा व्याप असल्यानंतर सुद्धा ते प्रत्येक कीर्तनाला हजर असतात आणि आताही झाले, म्हणून मी त्यांचाही आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळ्या श्रोतृवर्गांचा आभार व्यक्त करतो.
आता आभार व्यक्त करतो म्हणण्यापेक्षा मी शेवटचं तुम्हाला बोलतो, एवढा कार्यक्रम करणं खरं म्हणजे काही सोपं नसतं. गावात जर कार्यक्रम करायचा झाला तर संपूर्ण गाव आपल्याला वर्गणी देतं महाराज. संपूर्ण गाव आपल्याला मदत करायला, शारीरिक मदत का होईना ते करायला सुद्धा संपूर्ण गाव असतं. पण गावात आपण अन्नदान करतो, त्या गावामध्ये आपल्याकडून अनेक वेळा पापही घडतं. आपण जरी सप्ताहाची पंगत दिली ना महाराज, शेवटची पंगत आपण जी म्हणतो काल्याची महाप्रसादाची, त्या महाप्रसादाच्या पंक्तीमध्ये सगळेच वारकरी जेवतात का? फक्त सगळे जेवणारे वारकरीच असतात का? नाही नाही महाराज, त्याच्यामध्ये जेवणारे सगळ्या प्रकारचे असतात आणि सगळ्या प्रकारच्या लोकांना खाऊ घातल्यानंतर आपल्याला तेवढं पुण्य प्राप्त होत नाही. पण या ठिकाणी आल्यानंतर इथं जे आलेले आहेत ना महाराज, ते वारकरीच आहेत. ते म्हणण्यापेक्षा इथं वारकरीच येत असतात महाराज, इतर फक्त त्या रस्त्याच्या पलीकडेच जे इतर म्हणतो मी, आपल्या या ठिकाणी राहिल्यानंतर 8 दिवस थांबणं, वास्तव्य करणं आणि गाथ्याचं पारायण करणं, हे सगळे आपण वारकरीच आहोत. आणि वारकरी असल्यामुळे आपल्या सगळ्यांना इथं दिल्यानंतर हे जेवण वारकल्याला जातं, साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या पोटामध्ये जात असतं. खरं सांगा, तीर्थक्षेत्रावर संतांना जेवू घातलं ना तर कोटी यज्ञ घडती. त्यास एक शीत जरी आपण अन्न खाऊ घातलं, येथे एक शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे उद्धरण. आणि त्या ठिकाणी जर कोटी कुळांचं उद्धरण या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी अन्नदान कुठं करावं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला नाही. अन्नदान माहिती आहे की अन्नदानाला खर्च जास्त येतो. नाश्ता महाराज, तर जशी आपल्याने सेवा घडेल तशी तरी करायला पाहिजे. मी हे एवढ्यासाठी बोलतोय, मला माहिती आहे महाराज, वाल्मिक महाराज जर इथं कीर्तनालाही उभे राहिले किंवा कीर्तन झाल्यानंतरही ते 2 शब्द बोलायला लागले, ते तुमच्याजवळून 1 रुपयाही मागणार महाराज. जो व्यक्ती इथं कार्यक्रम घडावा म्हणून आपलं शेत गहाण टाकून 2 लाख रुपये आणून इथं कार्यक्रम करत असेल, तो व्यक्ती तुमच्याजवळ हात पसरेल का? मग आपलं काय कर्तव्य आहे? न मागता देणं. मागणाऱ्याला सगळेच देता हो, आणि मागणारे तसे भरपूर आहे. ते फक्त तुमच्याकडून सप्ताह करून घेण्यापुरता मागत नाही, ते सप्त्यात येण्याचेही मागतात. इथं तुम्हाला सप्ताह करून वाल्मिक महाराज जर आपल्याकडून एवढं पुण्य आपल्याला देत असतील, तर मला असं वाटतं आपण थोडंसं का होईना मदत ते पुण्य घडावं म्हणून आता हा सप्ताह झाला, हा सप्ताह कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे. म्हणून फक्त वाल्मिक महाराजांनी प्रयत्न करून चालणार नाही, तो प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल. मग जशी आपली शक्ती असेल, कोणी ज्याप्रमाणे आपल्याला इथं कार्य करता येईल न सांगता तसं करा, कोणी वाढण्याचं करा, न बोलता कोणी गाथा पारायणाला आपण बसलेलं ते तर आपण पुण्य करतोच आहे, सगळी मदत करा, एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि माझी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा मायापैकी. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.